त्याच भारतातील काही प्रसिद्ध घोटाळ्यांवर आता आपण एक नजर टाकूयात. किंगफिशर एअरलाइन्स प्रकरण. विजय माल्या यांनी 2005 मध्ये ही एअरलाइन तयार केली. या फसवणुकीची सुरुवात 2007 मध्ये झाली, जेव्हा एअर डेक्कन या कमी किमतीच्या विमान कंपनीला आर्थिक अडचणी येत होत्या. खेदाची गोष्ट म्हणजे तेलाच्या वाढत्या खर्चामुळे एअर डेक्कनचे मोठे नुकसान झाले. सत्यम घोटाळा. सत्यम फसवणुकीला कधीकधी भारताचा एनरॉन घोटाळा असं पण म्हटलं जातं. या खटल्याचा जो विषय आहे, बी रामलिंग राजू आणि त्यांचा व्यवसाय सत्यम कम्प्युटर लिमिटेड. अधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीच्या प्रवर्तकांनी रोख शिल्लक, व्याज दायित्व, ऑपरेटिंग नफा आणि विक्री याविषयी अनेक आकडेबदल केले. शारदा समूह आर्थिक घोटाळा ही भारतातील सर्वात प्रसिद्ध फसवणुकीच्या घटनांपैकी एक घटना आहे. सुदीप्ता सेन यांच्या नेतृत्वाखाली शारदा समूहाची सुरुवात 200हून अधिक खासगी कंपन्यांची संघटना म्हणून झाली, परंतु समूहाने आपल्या क्रियाकलापांना पॉन्झी घोटाळ्यात रूपांतरित केले. 2G स्पेक्ट्रम घोटाळा. टाइम्स मॅगझिनने पुष्टी केली आहे की 2G घोटाळा हे कार्यकारी अधिकाराच्या गैरवापराचे दुसरे सर्वात लक्षणीय उदाहरण आहे. हा मुद्दा 2008 मध्ये पूर्वीच्या दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्या कारकिर्दीत सवलती दरामध्ये दूरसंचार परवाने आणि स्पेक्ट्रमच्या वितरणाशी संबंधित आहे. एबीजी शिपयार्ड प्रकरण. हे संशयित बेकायदेशीर वित्तपुरवठा सर्वात लोकप्रिय उदाहरण आहे. 1985 मध्ये एबीजी शिपयार्डची स्थापना झाली. विविध प्रकारच्या बोटींचे उत्पादन करण्यात ते माहिर आहे. खेदाची गोष्ट म्हणजे 2017 पर्यंत कंपनी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाली होती आणि आर्थिक गैरव्यवस्थापनाचा आरोप होता, ज्यामुळे तिच्या कार्याबद्दल चिंता निर्माण झाली होती. भारतीय कोळसा वाटप घोटाळा, त्याला कोलगेट घोटाळा सुद्धा म्हटलं जातं. त्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाच्या कोळशाचे बेकायदेशीर वितरण खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांना केले होते, जे कोल इंडिया लिमिटेड आणि सिगरेनी कोलरिच कंपनी लिमिटेडच्या उत्पादन योजनांचा भाग नव्हते. येस बँक DHFL मनी लॉन्ड्रिंग हे भारतातील हाय प्रोफाईल प्रकरणांपैकी एक आहे. येस बँकेचे माजी CEO आणि संस्थापक राणा कपूर यांच्यावर वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी DHFL बँकेला अनेक कर्ज सुविधा दिल्याचा आरोप देखील आहे. धन्यवाद.